भारत माता की वंदे। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, जय भवानी, जय शिवाजी। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या साक्षीने 16,84,00,000 रुपयाच्या रस्त्यांचं भूमिपूजन बाबूपेठ परिसरातील 5 ज्येष्ठांच्या शुभ हातांनी संपन्न झालं असं घोषित करतो। मी या वार्डातील जनतेला धन्यवाद देतो की या वार्डातील नगरसेवक, उपमहापौर, महापौर व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना तुमची सेवा करण्याची संधी दिली। मी भारतीय जनता पार्टीच्या बाबूपेठ विभागातील, प्रभागातील, परिसरातील कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो। या प्रभागातील नगरसेवकांचंही अभिनंदन करतो की त्यांनी या विभागातील जनतेच्या सोयीसाठी जनतेच्या मागण्या पूर्ण करत या ठिकाणी माझ्या मागे पाठपुरावा केला व 16,84,00,000 रुपये या विभागातील रस्त्यांसाठी मंजूर करण्याचा जो प्रयत्न केला त्यासाठी मी श्री प्रदीप किरमेजी, कल्पनाताई बगुलकर, ज्योतिताई गेडाम, श्यामजी कनकम या 4 नगरसेवकांचं व असंख्य भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। हे खरंय की मी या परिसरात एका दुःखद आणि दुर्दैवी घटनेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आलो। भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व सर्व कार्यकर्ते त्या कुटुंबाच्या भेटीत माझ्या सोबत होते। अनेक दिवसांनी बाबूपेठ परिसरात येण्याचा योग आला होता। रस्त्याची अवस्था बघितली। इथं असणाऱ्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी एकमुखाने सांगितलं की भाऊ, या परिसरातले प्रमुख रस्ते करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या। हेही खरं आहे की मी ना या विभागाचा आमदार आहे, ना या विभागाचा विधानसभा सदस्य आहे, ना या विभागाचा खासदार आहे। पण जरी मी खासदार नसलो, आमदार नसलो, तरी तुमचं कर्जदार मात्र मी नक्की आहे। याच परिसरातल्या जनतेने जात पात धर्म न पाहता 1995ला जर मला आमदार केलं नसतं तर आज मुंबईपर्यंत माझा आवाज मी पोहोचवू शकलो नसतो। जेव्हा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवकांनी आग्रहाची सूचना केली, मी मनात विचार केला की हे खरं आहे की मी आता अर्थमंत्री नाही। अर्थमंत्री होतो तेव्हा तिजोरीचा कोड नंबर माहीत होता, चावी माझ्या हातात होती। मागितले की पैसे देणं सोपी होतं, पण मनात विचार केला की जरी अर्थमंत्री नव्हतो, आज जरी मी अर्थमंत्री नाही, तरी कोड मात्र मग जसाच्या तसा पाठ आहे। या विभागातील 16,84,00,000 रस्त्याला मान्यता देण्यासाठी
मंत्रालयामध्ये पाठपुरावा करून मान्यता घेतली. आणि फक्त मान्यता घेतली नाही तर टेंडर नोटीस कमीत कमी 25 दिवसाचा द्यावा लागतो. या रस्त्याची तातडी होती, गरज होती, अर्जन्सी होती. हा रस्ता वेगाने पूर्ण करायचा होता. जून जुलै मध्ये पाऊस येतो, पुन्हा काम थांबेल ही भीती होती. सामान्य जनतेचा नेत्यावरचा विश्वास अतिशय कमी होता. सामान्य जनतेला नेता बोलतो एक, पुन्हा कधीच होत नाही. नेत्याचं आश्वासन येतं, मग आश्वासन मिस्टर इंडिया सारखं गायब होतं, गुप्त होतं. हा अनुभव होता. आणि म्हणून मी निर्णय केला, सचिव बांधकाम विभागाचे त्यांना विनंती केली, चंद्रपूरच्या सर्व अधिकाऱ्यांकडे आग्रह केला की बाबूपेठच्या जनतेला न्याय द्यायचा आणि तोही वेगाने द्यायचा आहे. राहुल पावडे उपमहापौर महापौर यांनाही सांगितलं की शक्ती लगा दो, ताकद लगा दो, फॉलोअप करो, पाठपुरावा करा. पहिल्यांदा या जिल्ह्यात 10 वर्षात अशी घटना होत होती. मी पालकमंत्री होतो तेव्हाही असं झालं नव्हतं. पण आज मी पालकमंत्री नसताना सुद्धा माझ्या शब्दाचा सन्मान ठेवत बांधकाम विभागाच्या सचिवांनी 7 दिवसाचा टेंडर नोटीस काढण्याची विशेष अनुमती दिली. हे 10 वर्षातली पहिली घटना होती. म्हणजे बाबूपेठच्या जमिनीमध्ये, भूमीमध्ये ताकद आहे की जे या जिल्ह्यात कधी घडलं नाही. बाबूपेठची ऊर्जा, उत्साह, शक्तीनी सचिव बांधकाम विभागाने 7 दिवसाचा टेंडर नोटीस काढला. आज भूमिपूजन होते. सारी खबरदारी आम्ही घेतली की अनेकदा भूमिपूजन होतं आणि 6-6 महिने गिट्टीचा ट्रक तर सोडा, हातात पकडायला गिट्टी सुद्धा येत नाही. आणि म्हणून मी राहुल पावडे महापौर, आमचे संदीप आवारी, जुमडेताई, या विभागाच्या सर्व नगरसेवक नगरसेवकांकडे आग्रह होता की कामाचं भूमिपूजन तेव्हाच करा जेव्हा खरोखर काम सुरू होणार आहे. नाहीतर कापूस कोंड्याची गोष्ट करू नका. चिवताई चिवताई दार उघड, दार उघडल्या जात नाही असं करू नका. आणि आज सांगायला मग आनंद होतो की राहुल पावडे इथं जो रस्ता बांधणारा, मॅनेजमेंट करणारा व्यक्ती आहे, आता स्टेजवर त्याला बोलवलं आणि मग सांगितलं की आम्ही ताबडतोब काम सुरू करतोय. मी आपल्याला आग्रहाची विनंती, आवाहन, अपील करायला आलोय. आणि हे आवाहन यासाठी नाही काही मला छंद आहे भूमिपूजन करण्याचा. मी तर अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातो, माझ्याकडे इतकी व्यस्तता आहे, पण तरी मी तुमच्या भेटीसाठी दर्शनाला येण्याचं एकच कारण आहे की बाबूपेठ परिसराचा विकास करण्याचा संकल्प जेव्हा आम्ही पूर्ण करतोय, या बाबूपेठ मध्ये माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की हा पैसा सरकारचा नाही, हा तुमचा आहे, हा जनतेचा आहे. आणि म्हणून रस्ता होताना सर्व नगरसेवकांनी, सर्व संस्थांनी रस्ता उत्तम व्हावा. मी सूचना केली आहे की पांढरे पट्टे असावे, रेडियम पट्टे असाव्या, लाईट उत्तम लावावे. मी तर रोज येऊन पाहू शकणार नाही कारण मला बैठकांना जायचं असतं.
पण तुम्हाला माझी सूचना आहे की रस्त्याचा दर्जा चांगला व्हावा, उत्तम व्हावा, गुणवत्ता पूर्ण व्हावा, रस्त्यावर वाईट पट्टे असावे, उत्तम इथं लाईट्स लागावे, रेडियम पट्ट्या असाव्या, तिथं नाम फलक रेडियमचे असावे, हे मी आग्रहपूर्वक सांगितलं आहे. जेव्हा कोणी या बाऊपेठमध्ये शिरेल तेव्हा त्याला असं वाटलं पाहिजे की मी अशा वस्तीमध्ये चाललो आहे जे 21व्या शतकातलं प्रतीक आहे. आणि यासाठी तुमच्यावर जबाबदारी. हे खरंय की तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. महापौर असतील, उपमहापौर असतील, या विभागातील पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, वेळेच्या अभावी मी सर्वांची नावं घेऊ शकणार नाही. आपल्या आशीर्वादाने निवडून आलेले नगरसेवक प्रदीप किरमे असतील, ज्योतिताई गेडाम असेल, कल्पनाताई बगुलकर असेल, श्यामजी कनकम असेल, हे सर्व सेवाभावी वृत्तीने सेवा करण्यासाठी अग्रेसर आहे. इथं असणारे गन्नुरवारजी मला आठवतं की आज ते ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आले. कधी ज्येष्ठ झाले मगही समजलं नाही. कारण मी तर 1990 मध्ये चंदू गन्नुरवार पाहिले आणि तेव्हा भाजपच्या तिकीटवर दोघे निवडून आले. गाय वासरू नका विसरू असं म्हटलं जायचं, कारण आई निवडून आली, चंदू भाऊही निवडून आले. पण तेव्हा भाजप छोटा पक्ष होता, मायक्रोस्कोपनी पाहावं लागायचं. कुठेतरी 2, 4, 5 निवडणुकीत आम्ही विजयी व्हायचो. आज जनतेचा आशीर्वाद आहे, ऊर्जा आहे, शक्ती आहे. आज सेवेचं मिशन घेऊन आम्ही काम करतोय. जातीपातीचं राजकारण आम्ही कधी केलं नाही. आणि म्हणूनच ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची टोपी, जय गुरु म्हणण्याचा अधिकार, ज्या गादीवर मोजरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बसलेत, त्या गादीवर बसण्याचा योग हा माझ्या दृष्टीने यापेक्षा मोठी गादी असू शकत नाही. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, यापेक्षा कोणती मोठी भावना असू शकते. देवरची असा दे. आणि म्हणून आम्ही कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. काही शूद्र लोक हे जातीपातीचं राजकारण करतात, आम्ही मात्र नेहमी विकासाचं राजकारण केलं. मला आठवतं, मी तर एक छोटा आमदार होतो, नवीन होतो. झरपटचा ब्रिज हा छोटा होता. 95 ते 99 नवीन आमदार होतो, पण तुमच्या आशीर्वादाची ऊर्जा होती, शक्ती होती. झरपटचा ब्रिज आपण तेव्हा केला. मला आठवतं की इथं पापडी प्रसिद्ध होती. ते पापडी प्रसिद्ध असण्याचं कारण होतं की नेहमी रेल्वेचा गेट बंद व्हायचा. मी आलो, मागे लागलो, माननीय गडकरीजींना विनंती केली. नुकतीच महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तयार झाली होती आणि त्या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पहिला ब्रिज आपण बांधला. तो या ठिकाणी बाबूपेठचा, जिथं आपण थांबून पपडी खायचो, तो ब्रिज पहिला बांधला. छोटी मोठी कामं होत होती. हे सोनकुसरे मागे यायचे, इच्छे भाजपचे कार्यकर्ते यायचे, पाण्याच्या टाक्या बांधायसाठी मदत केली. सरकार आलं. पहिलं काम आम्ही APJ अब्दुल कलाम गार्डन उभं केलं. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी या ठिकाणच्या ग्राउंडवर लोकांची मागणी होती, स्टेडियम उभं केलं. चंदू भाऊ कधी कधी मग तिथं योग केंद्राचा फोटो पाठवतात.
मग आनंद होतो. क्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर आज शेकडो लोक जातात, योगा करतात. माझ्या माहितीप्रमाणे झुंबा योगाही करतात, है ना. झुंबा योग, झुंबाच म्हणतो ना त्याला, नृत्य योग. मग व्हिडिओ पाठवला मी, तो नृत्य योग पाहिला. काय चेहऱ्यावर आनंद होता. पण जेव्हा बाबू पेटकर जनतेच्या चेहऱ्यावरचा मी आनंद पाहतो, तेव्हा नृत्य योगा न करता माझ्याही चेहऱ्यावर तसाच आनंद येतो. या महानगराच्या विकासासाठी आपण आशीर्वाद दिला. अनेक कामं झाली, अनेक कामं. मी यादी सांगायला सुरुवात केली तर 10च्या नंतर माईक चालू ठेवावा लागेल. मला आठवतं की बाऊ पेटकर, हिंगलाज भवानी या ठिकाणचे आंबेडकर नगर, झुगी झोपडी, मेडिकल कॉलेज कुठं बांधायचं. काही लोकांनी दाताळामध्ये मेडिकल कॉलेज बांधावं अशी मागणी केली होती. पण मी मनात विचार केला, अरे तिथं तर जे लोक आहेत ते सर्व इमारतीमध्ये असणारे मोठे लोक आहेत. जर सरकारी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज करायचं असेल तर बंगाली कॅम्प, श्यामनगर, जिकडे झोपडपट्टी आहे, बाऊपेठ, आंबेडकर नगर, हिंगलाज भवानी, मेडिकल कॉलेजचं काम मी सुरू केलं. काही लोकांनी टीका केली, निंदा केली. मी तुम्हाला विश्वास देतो, कदाचित आपण ते मेडिकल कॉलेज अजून पाहिलं नसेल, पण जेव्हा पूर्ण होईल मेडिकल कॉलेज, कारण ते मेडिकल कॉलेज बांधताना डिझाईन मधली बारीक बारीक गोष्ट मी बघितली. जेव्हा ते मेडिकल कॉलेज पूर्ण होईल तेव्हा देशातलं उत्तम मेडिकल कॉलेज म्हणून त्याचा लौकिक राहील. असं मेडिकल कॉलेज की आजारी माणूस स्ट्रेचरवर गेला तर तोही कॉलेज पाहिल्यानंतर डोळे उघडून बघेल की अब कोई चिंता नहीं, मेरी बीमारी तो जल्द से जल्द दूर हो जाएगी. हा विश्वास त्याच्या मनात निर्माण होईल. कॅन्सर हॉस्पिटल रतन टाटा आले, चंद्रपूरमध्ये रतन टाटा आलेत. मी रतन टाटांना म्हटलं, हा आपका और हमारा कोई संबंध नहीं, ना कोई रिश्ता है, मगर आपको मैं जानकारी देता हूं कि विश्व के सबसे ज्यादा बाघ, टाइगर 193 देशों में 14 देशों में है, और सबसे ज्यादा टाइगर मेरी कॉन्स्टिट्युएंसी में है, मेरी जिल्हे में है. रतन टाटांचं प्राण्यांवरचं प्रेम हे ज्यांना माहित आहे, प्रचंड प्रेम. टाटांना मी मागणी केली की यहाँ पे एक कैंसर हॉस्पिटल आपने करना चाहिए. आता ते रतन टाटाचं आहे, पैशाचा समुद्र आहे. एका मिनिटात त्यांनी मान्यता दिली. आज मी अभिमानाने सांगू शकतो की रतन टाटांनी 2 कॅन्सर हॉस्पिटलला मान्यता दिली होती. एक वाराणसी पीएमच्या मतदारसंघात आणि दुसरं चंद्रपूरच्या सुधीर मुनगंटीवार म्हणजे एसएमच्या मतदारसंघात. आज त्याचंही काम चालू आहे. अमृत योजना आम्ही मान्यता दिली, हे मी मानतो. कुठं काही अडचणी आहे, पण शेवटी कोणतीही योजना करताना अडचणी येतात, प्रश्न निर्माण होतात, समस्या निर्माण होतात. पण मला विश्वास आहे की आमचे नगरसेवक, आमच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमन संदीप आवारी, उपमहापौर राहुल पावडे, महापौर राखीताई, आमच्या जयश्रीताई जुमडे यांच्या नेतृत्वात महानगरपालिका जरी 28 तारखेला विसर्जित होत असली तरी सुद्धा अमृत योजनेचं जल जोपर्यंत शेवटच्या घरापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आमचं काम थांबणार नाही, संघर्ष थांबणार नाही. अरे या शहरात मग प्रियदर्शनी सभागृह असेल, स्वर्गीय बाबा आमटे अभ्यासिका असेल, वन अकादमी असेल,
बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर असेल, नियोजन भवन असेल, ट्रेझरी ऑफिस असेल, पोलीस क्वार्टर्स असेल, अत्याधुनिक जिम असेल, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अत्याधुनिक ज्ञानासाठी टाटाच्या माध्यमातून कॅम्प्युटरायझेशन असेल, प्रियदर्शनी चौक ते वरोरा नाक्याचा रस्ता असेल, लाईट व्यवस्था असेल, रुंद रस्ते असतील, आणि या ठिकाणी शहीद बाबूराव शेडमाके स्टेडियम बांधण्याचं कामही आता आम्ही हाती घेतोय. बस स्टँड आता काम आम्ही सुरू केलं. हे खरं आहे, काही लोक आम्हाला त्रास देतात. आमचं काम थांबावं, आमचं काम पुढे जाऊ नये या दृष्टीने काही राजकीय पक्षाचे नेते स्वतः काही करणार नाही, पण फेसबुकवर टीका करतात. जेव्हा दाताराचा मी ब्रिज केला, मला आठवतं काही बुद्धी नसणाऱ्या बुद्धिमान लोकांनी लिहिलं की म्हणे पहिल्यांदा तुम्ही नागपूर रोडवरचा इरई ब्रिज का करत नाही, तिथं असा ब्रिज का नाही केला. त्यांना हे माहीतच नाही की तो रस्ता हा BOT मध्ये बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफरच्या योजनेमध्ये होता, ज्यावर राज्य सरकारला पैसे खर्च करता येत नव्हते. काही लोक करायचं काही नाही, नुसतं फसव्या घोषणा. हा रेल्वे ब्रिज मी मंजूर केला, पैसे दिले, 65 कोटीचा ब्रिज. पहिल्यांदा त्याच्यावर टीका केली काही लोकांनी, मग आमचं सरकार गेलं, मग अनेक लोक सांगितलं आता हा ब्रिज आम्ही 2 महिन्यात करतो, 3 महिन्यात करतो. मी मनात विचार केला की यांची गंमत तर पाहू, यांच्यात दम किती आहे, ताकद किती आहे, शक्ती किती आहे. नाही करू शकले 2 वर्षात. अरे बैमानीने तुमचं सरकार आलं म्हणून या ब्रिजची तुम्ही बैमानी करायची. पण आज मी तुम्हाला शब्द द्यायला आलो आहे की हो, या सर्व नेत्यांना 2.5 वर्षाची संधी दिली, काही केलं नाही. आता हा जो अर्धवट ब्रिज आहे हा पूर्ण शक्तीने पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो, आणि हे काम मीच करू शकतो, और कोई कर नहीं सकता. अरे दिली ना 2.5 वर्ष संधी, दिली 2.5 वर्ष संधी, काही केलं नाही, झोपा घेतल्या. पण मी आज या सभेत तुमचं प्रेम बघितलं, तुम्ही केलेलं स्वागत बघितलं, तुमचा स्नेह बघितला, आणि 1 क्विंटलचा हार बघितला. मनात विचार केला, अरे ज्या भाऊ पेटकरांनी एवढं मनापासून प्रेम केलं, अब मी जरी आमदार नसलो तरी हा मी ब्रिज बांधणार. हां, जेव्हा याचं उद्घाटन होईल तेव्हा काही लोक भांडणार, आमचं नाव नाही, पत्रिकेत आमचं नाव नाही, काम करायचं नाही आणि नावासाठी भांडायचं. अरे आम्ही काम करतो, राष्ट्रहित में करेंगे काम, ही भावना ठेवतो, काम करतो आणि मग जाऊन भूमिपूजन करतो. काही लोकांची सवय आहे, करत काहीच नाही, असे भांडणं करतात. आणि काही लोकांची या सवयीला खतपाणी देण्याची एक सवय, आपण काय केलं ते सांगणार नाही. मी काल बघितलं एक व्हिडिओ, आझाद बगीचा सुंदर केला, हजारो लोक चालले. खरं तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रस्ताव ठेवला होता यांच्याकडे की आपण तिकीट गाव. मी यांना सांगितलं जोपर्यंत तुम्ही तिकीट गावायची नाही. अरे गरिबांसाठी आहे. माझं लहानपण त्या आझाद बगीचात गेलं, कुठं पैसे द्यायचो आम्ही तेव्हा, फुकट होतं, जाऊ द्या, गर्दी असली तर असली. आता एवढ्या गर्दीनंतर कोणी बॉटल फेकतो, कोणी पाण्याची बॉटल फेकतो, कोणी एखाद्या कुंडीला धक्का मारतो. म्हणजे बगीचा चांगला झाला हे म्हणायची सुद्धा दानत नाही आहे. तेवढे फोटो काढले, एक व्हिडिओ केला, म्हणजे इथं बॉटल आहे, इथं हे आहे, ते आहे. काय नादान कगी युगातले हे कगी आहे. अरे चांगलं दिसत नाही या धृतराष्ट्रांना. अरे मग जर ते वाईट आहे तर दुरुस्त कर ना तू जाऊन. तुझं काम काय? जे वाईट आहे ते दुरुस्त करणं हे तुझं काम आहे की तुझ्याकडे
हे अधिकार दिले. अरे लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यावर हे जबाबदारी आहे. बाबूपेठचा ब्रिज, मग एकदा एका नेत्याच्या भाषणात तो नेता म्हणाला काँग्रेसचा की म्हणे दाताळ्याचा पूर्ण झाला, बाबूपेठचा का नाही झाला. एक तर बुद्धी कमी असते. बाबूपेठचा ब्रिज का मंद राहिला याचं कारण एक होतं, कारण देशामध्ये पहिल्यांदा असा निर्णय मी करायला निघालो होतो की ब्रिज करताना जे गरीब अतिक्रमण करून घर बांधलीत, खरं तर आपल्या देशाचा आपल्या राज्याचा नियम आहे की अतिक्रमण असणाऱ्यांना एक छदाम मदत दिली जात नाही. हा एक मात्र या महाराष्ट्राचा ब्रिज आहे, एक मात्र. आणि माझा चॅलेंज आहे की एका तरी नेत्याने हे करून दाखवावं. हे मी केलं की बाबूपेठ ब्रिज बांधताना ज्यांची घरं गेली त्यांना पैसे द्यायला लावले आणि म्हणून उशीर झाला. पण या धृतराष्ट्राच्या नातेवाईकांना हे कधीच लक्षात आलं नाही. अरे आम्ही तर तुम्हाला तयार ब्रिज दिला होता मंजुरीचा, पण तुम्ही 2.5 वर्षामध्ये तो सुरू नाही केला. पण जनतेचा आशीर्वाद आहे, गुरुदेवांचा आशीर्वाद आहे, आणि या आशीर्वादाने मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो जनता को मंजूर होता है. जे जनतेला मंजूर आहे ते आम्ही करतो. आणि तुमचा आशीर्वाद एवढा चांगला, मंत्रीपद गेलं, पण काम करण्यासाठी एक अजून अधिकार माझ्या हातात आला. काही लोकांचं पोट त्याच्यातही दुखलं, ते म्हणजे मी पब्लिक अकाउंट कमिटीचा चेअरमन झालो, मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष झालो. आणि मग मी विचार केला की जो जो माझ्या विकासाच्या कामात शुक्राचार्य होईल, मैं भी विदर्भ का हूं, तेव्हा त्या शुक्राचार्याचे डोळे दरभानी फोड गए, या शुक्राचार्याचे डोळे विदर्भाचा आमदार म्हणून मी फोडल्याशिवाय राहणार नाही. आज ज्येष्ठ नागरिकांनी माझा सत्कार केला. अनेक असे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांना गरिबीच्या कारणाने साहित्य मिळत नाही. मी 8 दिवसापूर्वी सामाजिक न्याय मंत्री श्री रामदास आठवले साहेबांची भेट घेऊन आलो. मी विनंती केली, आजही त्यांचे यादव म्हणून असिस्टंट आहे, पी आहे, त्यांच्याशी बोललो. आणि आम्ही संकल्प केला की या शहरातल्या आणि या जिल्ह्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रद्धेय प्रधानमंत्री आदरणीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजी, गरीबों की मसीहा असणारे नरेंद्र मोदीजींनी 2017 मध्ये ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना गरज आहे त्यांना साहित्य देण्याचा निर्णय केला आहे. हे साहित्य येणाऱ्या 2-2.5 महिन्यात कार्यक्रम घेऊन चंदूभाऊ जेवढे गरीब ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना लागणारी काठी असेल, त्यांना लागणारं कानात्र यंत्र असेल, एखादा दिव्यांग असेल तर त्याला लागणारी 3 चाकी सायकल असेल, जे जे म्हणून वयस्कर माणसाला मदतीसाठी लागेल, या वयोश्री योजनेमध्ये हे साहित्य केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्याचा आम्ही संकल्प केला. हे खरं आहे की हा आशीर्वाद शक्तिदायिनी माता महाकालीचा आशीर्वाद भगवान अंजनेश्वराचा आहे. आणि म्हणून मी संकल्प केला होता की माता महाकालीचा परिसर सुद्धा सुशोभीकरण करायचा. तिथं असणारी धर्मशाळा, तिथं असणारे दुकान, आसपासचा परिसर. मग अभिमान आहे. तेव्हा माझ्या सचिवांनी जेव्हा मी बैठक घेतली तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचा भाव पाहिला आणि मग म्हणाले की सर आपकी तो बहुत श्रद्धा दिख रही है. म्हणा हा,
दूसरी तीसरी चौथी कक्षा में पिताजी की उंगली पकड़कर वही महाकाली माता के जतरा में हम घूमते थे। एकमात्र पॉपकॉर्न का दुकान रहता था, वो पॉपकॉर्न खाते थे, वहीं फुगे फोड़ने का काम करते थे। श्रद्धा माता महाकाली के चरणों में तो कई सालों से है, क्योंकि हर साल माता महाकाली का आशीर्वाद लेकर ही हम आगे जाते हैं। ऐसा कोई मेरा उम्मीदवारी का फॉर्म नहीं होगा जब मैंने माता का आशीर्वाद नहीं लिया होगा। माँ का आशीर्वाद लेकर ही मैंने विधानसभा के उम्मीदवारी का फॉर्म भरा है, तो श्रद्धा तो है। सचिव आमचे हुशार होते, ते म्हणाले सर सरकार तो आते रहती है जाते रहती है, हमारे अधिकारी भी बहुत होशियार रहते हैं, सरकार गई तो बाद में मतलब निकल गया तो हम जानते नहीं पहचानते नहीं, ऐसी हमारी जमात है। आणि मग आठवतं की महाकालीच्या सुशोभीकरणाचा विकास आराखडा तर नुसतं तयार नाही केला, असं पहिल्यांदा घडत होतं की त्याच दिवशी आमच्या सचिवांनी 31 मार्चला महाकाली मातेच्या सुशोभीकरणाचे 60 कोटी रुपये हे कलेक्टरच्या बँकेच्या खात्यात टाकले। आजही ते पैसे आहे, कोणाचं सरकार असो अथवा नसो, अरे शक्तिदायिनी आम्हाला ऊर्जा देणाऱ्या माता महाकालीचा आशीर्वाद आहे, कोणाचे पैसे घ्यायची आवश्यकता नाही। आर्किओलॉजी विभागाची अडचण होती, मी किसन रेड्डींना भेटून आलो। किसन रेड्डीकडे आमच्या सुदैवाने आमच्याचकडे असणारे आशुतोष सगीर जे कलेक्टर होते ते आता PS आहे। लवकरच माता महाकालीच्या परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामालाही मी सुरुवात करतोय। 1 रुपया ज्यांनी आणला नाही तोही आपल्या तिथं जुगाड जमवण्याचा प्रयत्न करतो। त्याला माहीतच नाही की हे पैसे मी आणून ठेवले आहे, सरकारकडून पैसे येणार नाहीये, हे जमा आहे, याच्यावर 6, 7, 8 कोटी तर व्याज आलं आहे, पण माहिती नाही। जसा कॅम्प्युटरचा जीबी कोणाचा कमी जास्त असतो, तसा काही काही कॅम्प्युटर असे असतात इतक्या कमी जीबीचे असतात की त्यांच्याकडे काही स्टोअरच होत नाही। मग म्हणतो माता महाकालीचा विकास करताना भगवान अंचलेश्वराचा आशीर्वाद आपण घ्यायचो। मग माननीय किसन रेड्डी जी कडे गेलो, बोला भैया तब तो मैंने पैसे दे दिए पण भगवान अंचलेश्वर रह गए, अब आप क्या मदद कर सकते हो? ते म्हणाले मेरे पास एक प्रसादम योजना है, उसमें मैं भगवान अंचलेश्वर के मंदिर को भी 30-35 करोड़ रुपए दे सकता हूं। म्हटलं देवानीच आपल्याला मार्ग सांगितला आणि आता त्या प्रसादम योजनेच्या मागे मी लागलो आहे आणि मला विश्वास आहे की भगवान अंचलेश्वराच्या मंदिराचे आणि शक्तिदायिनी माता महाकालीच्या मंदिराचा हा विकास आराखडा पूर्ण होईल, तेव्हा जब कोई व्यक्ति इस अंचलेश्वर गेट से बाबूपेट की ओर आएगा तो त्याला एक पवित्र आनंद होईल की मी बाबूपेटला जाताना एका अशा वातावरणातून चाललो आहे की ज्या वातावरणात मनापासून आनंद होतोय। शहीद बाबूराव शेडमाक यांच्या स्टेडियमचेही पैसे मी देऊन ठेवले। जुबगे हायस्कूलच्या मागे 10 एकर जागा आहे, त्या जागेवर आता आपण शहीद बाबूराव शेडमाक यांचं एक स्टेडियम उभं करतोय। जुबगे हायस्कूल जे 1906 मध्ये तयार झाली, त्यालाही 8 कोटी रुपये आपण मंजूर केले की यामध्ये माझ्या चंद्रपूर जिल्ह्यात हा विकास वेगाने व्हावा ही भावना आहे। खरं तर आज तुमच्या समोर आशीर्वाद घेण्यासाठी येताना आज गांधी चौकामध्ये आम्ही जन आक्रोश आंदोलन केलं, कारण रमाई आवास योजनेचे पैसे अजून सरकार देत नाहीये, शबरी आवास योजनेचे पैसे देत नाहीये। भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी गरिबांचे रेशन कार्ड, हे गरिबांचे रेशन कार्ड प्राकुलामध्ये प्राथम्य कुटुंब लाभार्थी हे म्हणाले आम्ही त्यांना धान्य देत नाही। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये टाकले नाही। आणि आमचं दुर्दैव आहे की हा जिल्हा सर्वात जास्त वीज बनवतो, प्रदूषण आम्ही सहन करतो। जर तुम्ही ऊर्जानगर मध्ये गेलात आणि उघड्यावर भात शिजवला तर व्हाईट राईस
ब्लॅक राईस कधी होईल समजत नाही, एवढं प्रदूषण आहे. फुफ्फुसाचे रोग होतात, कॅन्सर होतो, दमा होतो. आम्ही या महाराष्ट्राचा अंधार दूर करतो आणि आता सरकारने आमच्याच भागात लोडशेडिंग सुरू करण्याचा निर्णय केला. कदाचित आज बाऊपेठमध्ये लोडशेडिंग नसेल, कारण शहराचा भाग आहे. ग्रामीण भागामध्ये जनता त्रस्त आहे, लोक त्रस्त आहे, मंत्री मस्त आहे, अधिकारी सुस्त आहे. आज जर याला आम्ही विरोध केला नाही तर उद्या बाऊपेठमध्ये सुद्धा लोडशेडिंग झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही पेनिसिलिनच्या इंजेक्शन सारखी टेस्ट केस आहे. पेनिसिलिनचं इंजेक्शन द्यायचं असेल तर पहिले टेस्ट केले जाते, मग ते इंजेक्शन शरीरावर कोणतीही अडचण निर्माण करत नसेल, इन्फेक्शन निर्माण करत नसेल तर मोठं इंजेक्शन दिलं जातं. आज सरकारच्या वतीने प्रयोग सुरू आहे. हे छोटे छोटे प्रयोग आहे. या प्रयोगाच्या विरोधात जर आम्ही आपला आवाज, शंखनाद, एल्गार, आक्रोश व्यक्त केला नाही तर सरकार मोठं इंजेक्शन दिल्याशिवाय राहणार नाही. मी दारूबंदी केली, लोकांनी माझ्यावर टीका केली. काही लोक तर इथपर्यंत गेले, अब दारूबंदी करणाऱ्याला पाडायचं आणि दारू पाजणाऱ्यांना निवडून आणायचं. मी मनात विचार केला कि अच्छे काम के लिए अगर शहीद भी हो गया तो मुझे दुख नहीं. पण आज जेव्हा राज्याची अवस्था पाहतोय या कोरोनाच्या वैश्विक महामारीत, अरे गरीब कुटुंबाच्या घरापर्यंत किराणा पोहोचवून त्याचं जीवन पायीन करण्याच्या ऐवजी आता किराणा दुकानामध्ये वाईन पोहोचवून सरकारची तिजोरी फाईन करण्याचं काम सुरू आहे. या जिल्ह्यात दारूबंदी उठवल्यावर दर आठवड्याला मृत्यू होत आहे, अपघात होत आहे. कदाचित ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल. कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. दारूच्या धंद्यातून पैसा आणि पैशातून राजकारण, हे दुष्टचक्र सुरू झालं आहे. आणि या दुष्टचक्रामध्ये एक नवीन काम सुरू झालं. महानगरपालिकेला बदनाम करायचं. स्वतः काही करायचं नाही, पण काही लोकांची ही नवीन हॉबी आहे, छंद आहे. अरे हिम्मत असेल तर सरकार तुमचं आहे. 10 जज बसवा, 1000 लोकांच्या चौकशा करा, पण नुसतं तोंड आहे म्हणून खोट्या गोष्टी पसरवू नका. दम असेल अरे चौकशी करा. तुम्ही मुद्दाम आयुक्त बसवगा की आम्हाला त्रास व्हावा. जो आयुक्त 4 महिन्यापूर्वी गेला त्या आयुक्ताला पुन्हा आमच्या छाताड्यावर आणलं. पण याद रखा, तुम जितनी तकलीफ दोगे, बॉल को जितना नीचे दबाओगे बॉल उतना ही ऊपर आएगा. तुम जितनी तकलीफ दोगे त्या आयुक्तालाही व्याजा सकट तेवढा त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. मुद्दाम महानगरपालिकेला त्रास द्यायचा. आणि काही राजकीय पक्ष, राजकीय नेते, हे फक्त एकच मात्र धंदा आहे, काम कवडीचं नाही. काम कवडीचं नाही, फुरसत घडीची नाही. एकच धंदा, एकच काम की महानगरपालिकेची निंदा. यांनी करायची निंदा आणि यांना म्हणे वंदा. आता नाही चालणार यांचा फंदा. आता आम्हाला संकल्प करायचा आहे, अरे तुम्ही काम दाखवा, काम सांगा. आणि माझी शेवटची विनंती आपल्याला असणार, आज धीरे धीरे हा आमचा चंद्रपूर जिल्हा हा माफियांच्या हातात जातोय. आणि अशा वातावरणात माझी आपल्याला अपील आहे, विनंती आहे, आवाहन आहे, जातीपातीचं राजकारण बंद होऊन विकासाचं राजकारण झालं पाहिजे. हे वर्ष अमृत महोत्सवाचं वर्ष आहे. हजारो लाखो शहीदांनी जातीच्या आधारावर नव्हे, राष्ट्राच्या, देशाच्या आधारावर आपलं जीवन भारत मातेच्या चरणी अर्पण केलं. कोणताही शहीद कोण्या जातीचा नव्हता, तो देशाचा होता. आपल्याला संकल्प करायचा आहे. विशेष करून बाबूपेठ परिसरामध्ये
माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की जातीच्या आधारावर राजकारण होता कामा नये. राजकारण हे विकासाच्या आधारावर व्हावं ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. मला तर कोणताही तुमच्याकडून मला निवडणुकीमध्ये मदतीची अपेक्षा नाही, कारण मी तर बगारशा विधानसभेचा आहे. पण मला एकच गोष्ट वाटते की माझ्यासाठी नाही, तुम्ही स्वतःसाठी निर्णय करा. स्वतःचा विकास घडवण्यासाठी शांत डोक्याने संकल्प करा. हा रस्ता उत्तम व्हावा, हा रस्ता या अमृत महोत्सवी वर्षात होतो आहे. हा रस्ता या विभागाच्या विकासासाठी अमृत ठरावा अशी इच्छा व्यक्त करतो. शक्तिदायिनी माता महाकाली व भगवान अंचलेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांना भरभरून आशीर्वाद द्यावा, सुख समाधान द्यावं, तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या. जो जे वांछील तो ते गाहो ही इच्छा व्यक्त करून खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.